आज आम्ही गेलो होतो दादर हिंदमाताला, कारण मला साडी घ्यायची होती आणि यांच्यासाठी काही ऑफिससाठी ड्रेस पण घ्यायचे होते. एवढं मार्केट फिरले पण मला कुठेच साडी पसंत येत नव्हती, कारण मला कॉटनमध्ये हवी होती. जवळजवळ 8 ते 10 दुकानं जास्त काढली असतील, पण मला मनासारखं काही मिळतच नव्हतं. आता असं बोलतात की इथे साड्या खूप स्वस्त मिळतात, पण मला तरी तसं काही वाटत नाही. शेवटी ही एक साडी मी पसंत केली आणि त्यांच्यासाठी कपडे बघायला गेलो, पण 26 जानेवारी असल्याने जास्त दुकानं ओपन नव्हती. पुरुषांची शॉपिंग कशी पटापट होते ना, ते काही आपल्या बायकांसारखे 10 दुकानं काढत बसत नाहीत. 2 ते 3 दुकानामध्ये त्यांनी कपडे घेतले. उशीर खूप झाला होता म्हणून म्हटलं आधी पेटपूजा करून घ्यावी. हॉटेलमध्ये गेलो तर ते ऑर्डर देत होते, तोपर्यंत मी थोडासा टाईमपास म्हणून व्हिडिओ आणि फोटोज काढले. पिल्लूमुळे आम्ही साधंच जेवण मागवलं, कमी तिखट असलेलं. पण ही डाळ खिचडी, बाबा काय बोलावं. असं अन्नाला नाव ठेवू नये, पण तिला काहीच चव नव्हती. त्यापेक्षा मी काहीतरी चांगली बनवते घरी. माझ्यासाठी मी डोसा मागवला होता. पिल्लूने खिचडी न खाता डोसाच खूप आवडीने खाल्ला. आणि आमचे साहेब बॅग दुकानातच विसरून आले होते, जे की आम्हाला खाऊन वगैरे झाल्यावर आठवलं. सो बॅग आणली होती की नाही हेही आठवत नव्हतं. म्हणून त्या दुकानातून निघताना जो व्हिडिओ बनवला होता तो पाहिला तर साहेबांकडे बॅगच नव्हती. पण नशीब आमचं की बॅग तिथेच होती. व्हिडिओ बनवण्याचा हा एक चांगला फायदा मला आजच समजला. चला बाय.